हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं हा 34 साईजचा साधा प्रिन्स कट ब्लाउज आहे, म्हणजे याला क्रॉसपट्टी वगैरे काहीच नाही। तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर पेपर कटिंग सहित आपण ब्लाउजची कटिंग सुद्धा पाहणार आहोत, म्हणजे पेपर पॅटर्न ठेवून ब्लाउजवर कसे कटिंग करायचे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर इथं बघा पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे आणि बंद बाजूकडून बघा ब्लाउजची उंची घेतलेली आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाउजची उंची कमी जास्त घेऊ शकता। तर या ब्लाउजची उंची बघा 14.5 इंच होती, तर त्याच्यात प्लस मी 1 इंच ॲड केलेले आहे आणि उंचीनुसार बघा मी इथं तेवढे पॉईंट घेऊन घेतले आहे। आता सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे। तर तुम्ही तुमची जर ब्लाउजची उंची कमी असेल तर तुम्ही त्यानुसार घेऊ शकता इथं। तर आता बघा इथं 2-2 इंचावरती आपल्याला इथं पॉईंट घ्यायचे आहे। तर इथं बघा आपण 2 इंचाचा इथं पुढे जो आहे तो बॉक्स सोडणार आहोत, कारण तेवढं आपला म्हणजे जेवढं आपण इथं मार्जिन सोडणार आहोत तेवढं आपल्या ब्लाउजला पफ व्यवस्थित येणार आहे। त्यासाठी मी ही पट्टी सोडते, म्हणजे 2 इंचाची। तर साईजनुसार राहतं ते। तर इथं बघा जे 34 साईजचा ब्लाउज आहे त्याला 2 इंचाची इथं पट्टी सोडायची असते, तर पफ वगैरे एकदम व्यवस्थित येतो। तर बघा इथं मी बॉक्स तयार करून घेतला आहे। आता बघा जिथे लाईन आखलेली आहे तिथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे पुढे। तर बघा 5 इंच शोल्डर घेतलेले आहे, तर तुम्ही या साईजसाठी 5.5 सुद्धा घेऊ शकता आणि 6 इंच मुंडा घ्यायचा तुम्ही इथं। तर इथं बघा मी 5 इंच शोल्डर घेतलं आणि 5.5 इंच इथं मुंडा घेतलेला आहे। तर या पद्धतीने बघा, म्हणजे तुम्ही 5.5 इंच शोल्डर घेतलं तर 6 इंच मुंडा घ्यायचा आहे। आता तो सुद्धा व्यवस्थित चेक करायचा आणि शोल्डर आणि मुंडा इथं जोडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 8.5 इंच आणि त्याच्यात प्लस 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। तर तुम्हाला जर ब्लाउजला जास्त मार्जिन हवी असेल तर तुम्ही इथं 2 इंच मार्जिन घेऊ शकता। तर इथं बघा छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन धरून इथं 10 इंच आपलं टोटल झालेलं आहे। तर खाली सुद्धा मी 10 इंच घेतलंय। तर या पद्धतीने बघा आता दोघं पॉईंट आपण जोडून घेऊया। तर इथं मुंड्याचे आकार खूप महत्त्वाचे आहे आपल्यासाठी बघा। तर मुंड्याचे आकार व्यवस्थित काढायला पाहिजे, म्हणजे तो ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसतो अंगामध्ये। आणि आपला जर मुंड्याचा आकार चुकला इथं तर तो व्यवस्थित बसत नाही, म्हणजे चुन्या वगैरे येतात आणि अंगामध्ये टाईट होतो। तर इथं मुंड्याचे आकार काढण्यासाठी पाठीमागचा मुंडा 1.5 इंच घ्यायचा आणि पुढचा मुंडा 1 इंचावरती घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा अंदाजे आकार न देता जेवढा मुंडा घेतला असेल त्याचे निम्मे करायचे आपल्याला, आणि जिथपर्यंत आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा आहे। तर हे लक्षात ठेवायचं, कारण पुढे आपलं मार्जिंग राहतं त्यासाठी। आता इथं जेवढं आपण इथं मार्किंग केलेलं आहे ते सर्वात पहिले कटिंग करून घेऊया। तर वरती बघा मी जे सरळ अशी लाईन आखलेली होती शोल्डरची, तर ती सर्वात पहिले इथं कटिंग करते मी आणि त्याच्यानंतर इथं मुंडा कटिंग करून घेऊया आपण, जो पाठीमागचा मुंडा आहे तो, कारण पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आहे तो आपण सोबत कट करतोय त्यासाठी। तर बघू शकता इथं मी व्यवस्थित कटिंग करून घेतलं। तर आता पुढची मार्किंग करून घेऊया आपण। तर इथं बघा 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे। तर सर्वात पहिले बघा जे आपण मार्किंग केलेलं आहे, म्हणजे मेजरमेंट घेतलेलं आहे ते इथं लिहून घेऊया। तर पुढे बघा 2 इंच पट्टी सोडली, त्याच्यानंतर 2 इंच गळारुंदी घेतली आणि 5 इंच शोल्डर, 6 इंच इथं आपण 5.5 इंच इथं मुंडा घेतलेला होता। इथं छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन धरून 10 इंच इथं छातीची घडी घेतलेली आहे, म्हणजे हा 34 साईजचा ब्लाऊज आहे। आता पुढचा गळा बघा इथं 6.5 इंच घेतलेला आहे मी, तुम्ही लहान मोठा इथं घेऊ शकता। आता खाली सुद्धा मी 2 इंच गळारुंदी घेतली आणि या पद्धतीने गळ्यासाठी बॉक्स तयार करून घेतला आहे। आता इथं बघा पुढचा जो गळा आहे तर तुम्ही इथं आवडीनुसार घेऊ शकता। तर हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, तर गोल गळा सांगितलेला होता, तर त्यासाठी मी इथं सिंपल असा गोल गळा घेतलेला आहे। आता बघा गळ्याच्या तिथं या पद्धतीने पट्टी ठेवायची आणि खालीपर्यंत तिरकस अशी लाईन आखायची आहे आपल्याला। तर या पद्धतीने जसं मी दाखवलं आहे सेम त्याच पद्धतीने आता उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला। तर बघा इथं शोल्डरपासून 11 इंचवरती इथं टक्स घेतलेला आहे उभा टक्स। तर तुम्ही ब्लाऊजवरनं तो मोजू शकता किंवा अंगावरनं माप घेणार तेव्हा मोजायचं आहे। आता आडवा टक्स बघा इथं जी तिरकस लाईन आखलेली आहे तिथून 4.25 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 3.5 इंच घ्यायचं आणि त्याच्यात परत 1/2 इंच घ्यायचं आहे आणि सरळ अशी लाईन आखून घ्यायची बघा। तर तुमच्या लक्षात यावं यासाठी बघा मी वरून अशा या पद्धतीने इथपर्यंत आपण हा उभा टक्स घेतलेला होता 11 इंच। तर तुम्ही उंचीनुसार कमी जास्त घेऊ शकता हा। त्याच्यानंतर बघा आडवा टक्स आपण जी तिरकस लाईन आखलेली आहे तिथून मोजला होता, तर 4.25 इंच घेतलेलं होतं आपण।
आता इथे बघा जी मध्ये आपण लाईन आखलेली आहे, उभा टक्स घेतला तिथं, ते तिथून आपल्याला बघा आडव्या टक्सची मार्किंग करायची आहे. तर ती सुद्धा इथं 1.25 इंच घ्यायचं आहे. म्हणजे 1.5 इंचमध्ये पाव इंच कमी घ्यायचं आहे. 1 आणि अर्ध्याचे निम्मे घ्यायचं. आणि या पद्धतीने बघा दोघीकडे मी टक्स इथं घेऊन घेतलेले आहे. आता सिंपल असा आपल्याला आकार द्यायचा आहे प्रिन्सेसचा. तर बघा मी जसं दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने इथं आकार देऊन द्यायचा आहे. तर बघा इथं मी खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची इथं कटिंग दाखवलेली आहे. तर तुम्हाला इथपर्यंत जर समजलं असेल तर लाईक करा व्हिडिओला. आणि काय अडचण येत असेल म्हणजे काय समजलं नसेल तुम्हाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं बघा आपल्याला कटिंग करायची आहे. दोघं पार्ट आपण सोबत कट करतो आहोत त्यासाठी. तर पुढे बघा पट्टी सोडलेली होती तर ती दोघं साईडची सोबत चांगली म्हणजे बरोबर यावी, सारखं यावं यासाठी बघा मी वरती जे मार्किंग केलेलं होतं तर बघा इथे गळ्याचे तिथं ती एक्स्ट्रा पट्टी सोडली तिथं एक कातरने कट मारून घेतला. आणि या पद्धतीने बघा आपण जो एक्स्ट्राचा पार्ट होता तो इथं पाठीमागच्या भागात तो आपण इथं एक्स्ट्राचा कटिंग करून घेणार आहोत, कारण आपण तो पुढच्या भागामध्ये घेतलेला होता त्यासाठी. तर तुम्ही इथं मोजूनसुद्धा 2 इंचची पट्टी इथं काढून घेऊ शकता. तर मी या पद्धतीने फोल्ड केलेलं आहे. आता बघा पुढच्या भागाची कटिंग करताना सर्वात पहिले जो आपण मुंड्याचा आकार कट केलेला आहे तो इथं कटिंग करायचा आहे. काढलेला होता तो पहिला जो मुंड्याचा आकार होता तो पुढच्या मुंड्याचा, त्याच्यानंतर इथं गळा कटिंग करायचा आहे. तर बघा इथं त्याच्यानंतर तिरकस जी लाईन आपण इथं आखलेली होती तर ती कटिंग करायची. तर इथं बघा गळ्याचा व्यवस्थित शेप देऊन देते मी इथं. त्याच्यानंतर आपल्याला मधला जो टक्स आपण काढलेला होता तो इथे कटिंग करायचा आहे. तर हा जो ब्लाऊज आहे तो कस्टमरचा आहे. तर टोटल त्यांचे 3 ब्लाऊज दिलेले होते. तर एक मी शिवून दिलेला आहे त्यांना आणि हा दुसरा ब्लाऊज आहे त्यांचा. तर आता इथं बघा या ब्लाऊजची बाही कटिंग करणार आहोत आपण. तर त्यांची बघा 4 इंच बाही लांबी आहे. तर आपण इथं प्लस 1 इंच ॲड करतो बाही लांबीमध्ये. आता त्याच्यानंतर बघा बाहीची घडी टाकताना इथं 10 इंच छातीची घडी होती तर मी 1 इंच मायनस करून बाहीची घडी घेत असते. आता इथं बघा एका त्याची कमेंट आलेली होती की बाहीची घडीमध्ये तुम्ही म्हणजे छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस का बरं करता असं. तर मी इथं बघा आता छातीचा चौथा भाग आपला इथं 8.5 इंच होता तर त्याच्यात मी फक्त अर्धा इंच ॲड केले म्हणजे 9 इंच मी इथं घडी घेतलेली आहे. आता कॅप हाईट बघा या ब्लाऊजला किती द्यायची 2.5 इंच. तर वरून मी इथं 2.5 इंचावरती मार्किंग केली आणि तिथूनच आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे. आता इथं बघा तिरकस अशी लाईन आखून घ्यायची. आता 3 पॉईंट घ्यायचे आपल्याला. तर त्याआधी बघा इथं आपण बाही लांबी बंद बाजूकडे टाकलेली आहे 5 इंच आणि त्या बाहीची घडी आपण 9 इंच घेतलेली होती. तर ते लिहून घेऊया. तर बाहीची घडी या पद्धतीने घ्या म्हणजे बाही कटिंग केल्यावर म्हणजे जोडताना कमी पडत नाही आणि व्यवस्थित ती पुरते. आता 3 पॉईंट घेतले 1.5 इंचावरती आणि पहिला पॉईंट अर्धा इंच खाली घ्यायचा. पुढचे 2 पॉईंट आहेत त्यांना वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि अंदाजे आकार न देता या पद्धतीने आकार द्यायचा आहे बघा आपल्याला बाहीला. तर व्यवस्थितपणे इथं बाहीची कटिंग आपण या पद्धतीने करायची आहे. आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार या पद्धतीने द्यायचा. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर खाली बघा आपल्याला दंडघेरचं माप टाकायचं आहे. म्हणजे त्याचा पूर्ण दंड जो होता तो 12 इंच होता तर निम्मे घेतलं आहे मी तर 6 इंच आणि 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे. तर ब्लाऊजमध्ये तुम्ही जेवढं मार्जिन ॲड केलं असेल तेवढं इथं बाहीमध्ये सुद्धा घ्यायचं आहे. आता बाही कटिंग करताना बघा जो आपण वरचा म्हणजे पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे तो सर्वात पहिले कटिंग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं मार्जिनसाठी आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं होतं तिथपर्यंत तिरकस लाईन होती ती कटिंग केलेली आहे. आता बाहीला ओपन करायचं. त्याच्यानंतर पुढचा मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे आपल्याला इथं. तर पहा किती सोपी आहे बाहीची कटिंग. तर या पद्धतीने बघा इथं मी तुम्हाला डार्क करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाहीची कटिंग एकदम मस्त झालेली आहे आपली. तर पहा इथं आता कापडावरती कटिंग करायची आहे आपल्याला. पेपर पॅटर्न ठेवायचं आहे. तर इथं मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे. तर बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा जो पार्ट असतो तर तो ठेवायचा आहे. आता इथं आपल्याला पॅटर्न ठेवताना कुठलीही मार्जिन ॲड न करता आपल्याला जसं आहे तसं इथं बघा आखून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेवढी मार्जिन हवी होती ती आपण पेपर पॅटर्न तयार करताना त्याच्यात ॲड केलेली होती त्यासाठी. आता इथं बघा मी पहिले पाठीमागचा जो पार्ट आहे तो इथं कटिंग करून घेते कारण इथं मशीनच्या टेबलावरती तेवढी जागा आहे. तर म्हणजे एक एक पार्ट तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल त्यासाठी. तर इथं पाठीमागचा पार्ट कटिंग झाला. त्याच्यानंतर आता इथं बघा आपण बाहीची कटिंग इथं करून घेणार आहोत. तर त्यासाठी बघा अस्तरचं जे कापड आहे तर ते व्यवस्थित ठेवायचं
तर टाईम जर असेल तुमच्याजवळ तर तुम्ही इथं प्रेस करून घ्यायचं आहे अस्तरला. तर या पद्धतीने बघा मी बाहीसुद्धा व्यवस्थित ठेवून घेतली. आता जसं इथं आपण कटिंग केलेलं आहे तसं सेम आपल्याला या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. तर इथं बघा या पद्धतीने आखून घ्यायचं आणि टाचांचा वापर करणार तेवढं चांगलं आहे. तर टाचां व्यवस्थित इथं लावून घ्यायचं कापडला, म्हणजे ते कापड हलणार नाही त्यासाठी. तर इथं बघा व्यवस्थित मी अस्तरचं कापड व्यवस्थित धरून घेतलं, म्हणजे जेणेकरून दोघं जे बाहीचे पार्ट आहे आपले ते एकसारखे यावे यासाठी. तर या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे अस्तरची. आता पुढचे जे पार्ट आहे ते सुद्धा आपल्याला कटिंग त्यांची कशी करायची ते तुम्हाला दाखवते बघा. तर प्रिन्सेसचा जो पुढचा पार्ट आहे बघा, आपल्याला इथं साईड पार्ट आहे तो मी या पद्धतीने ठेवलेला आहे. तर सर्वात पहिले बघा इथं शोल्डरपासून मार्किंग करायची आहे आणि पुढचा जो गळा आहे तिथून जो इकडचा पार्ट आहे बघा गळ्याकडचा, तर तो जसा आहे तसा सेम आखून घ्यायचा. आणि जिथं आपण दोघं पार्ट इथे जोडणार आहोत तर त्या साईडला अर्धा इंच किंवा पाव इंच तुम्ही इथं मार्जिंगसाठी एक्स्ट्राचं म्हणजे आखून घ्यायचं आहे. तेवढं कापड सोडून तिथं व्यवस्थित आपण आखून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी या पार्टला म्हणजे साईड पार्ट होतं त्याला अर्धा इंच सोडलेलं आहे. तर आता इथं प्रिन्सेसची जी कटोरी आहे तिलासुद्धा आपण त्याच पद्धतीने इथं बघा आखून घेणार आहोत. तर इथं बघा जो पार्ट आपण जोडणार आहोत तर त्या साईडलाच फक्त मी इथं अर्धा इंच मार्जिन सोडून इथं आखून घेतलेलं आहे. आता खडूची मार्किंग दिसते त्याच्यावरती कटिंग करायची आहे. तर इथं बघा पेपर पॅटर्न आपण जसं तयार केलेलं आहे तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला फक्त जे पुढचे पार्ट आहे त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायची आहे आणि व्यवस्थित इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथं पुढचे जे पार्ट आहे तर मी इथं कटिंग करून घेतले त्यांची. तर आता इथं ब्लाऊज पीसवरती सुद्धा आपण कटिंग करणार आहोत. तर सर्वात पहिले बघा कापड जो आहे तो त्याची उलटी बाजू आणि सरळ बाजू असते ती चेक करून घ्यायची. त्याच्यानंतर इथं आपल्याला पॅटर्न ठेवायचे आहे. तर इथं बाहीसाठी बघा डिझाईन दिलेली आहे. तर मी इथं एक्स्ट्रा म्हणजे दोघं साईडला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे बाहीसाठी. आता कापड आहे तो व्यवस्थित करून घेते, म्हणजे आपले पुढचे जे पार्ट आहे ते सर्व पार्ट आपले व्यवस्थित इथं पुरतील. आता बघा इथं पाठीमागचा पार्ट काढताना कापडाची बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे मी आणि त्या साईडला पाठीमागचा पार्ट ठेवलेला आहे. आता सर्व पार्ट आहे ते अर्धा इंचची मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा अस्तर आणि कापड जोडतो तर तेव्हा आपल्याला कमी पडू नये यासाठी. आता इथं बघा जिथं आपले पॅटर्न मावत आहे तिथं या पद्धतीने पहिले व्यवस्थित ठेवून पाहायचे आणि कटिंग करून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. धन्यवाद.